ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 9 द्वंद्व युद्ध वर्णन. ओम श्रीराम. अंगदाने रावणाचा मुकुट आणलेला पाहून श्रीराम प्रभूंना खूप आनंद होतो. मग तोच मुकुट श्रीराम प्रभू बिभीषणाच्या मस्तकावर ठेवतात. तेव्हा बिभीषण म्हणतो की प्रभू श्रीराम छत्रहीन असताना हा मुकुट मी कसा काय स्वीकारू. तेव्हा श्रीराम प्रभू बिभीषणाला समजावतात. त्यानंतर मग श्रीरामासहित सर्वजण रणांगणात येतात. तिथे तुंबळ असे द्वंद्व युद्ध सुरू होते. अनेक जण एकमेकांशी भिडतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासात आता ते सत्कर्म म्हणजेच अंगद त्या अशुद्ध अहंकाराच्या म्हणजेच रावणाच्या अहंतेचा शिरपेच हिरावून घेते. सत्कर्माच्या या कौशल्यपूर्ण कार्याने ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम आनंदित होतात. तदनंतर मग ते आत्मस्वरूप सद्गुरू तो आत्मस्थिती रूप शिरपेच विवेकास म्हणजेच बिभीषणास प्रदान करतात. व हीच सद्गुरूंची विशेष अशी किमया असते की ते आपल्या लाडक्या शिष्याला आत्मस्थिती प्राप्त करून देतात. तदनंतर तिथे मग चांगले वाईट, धर्म अधर्म, सत्य असत्य, प्रकाश अंधार यांचे द्वंद्वयुद्ध सुरू होते. आता आपण या कथेचा थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे अंगदाने रावणाचा मुकुट आणलेला पाहून श्रीरामांना खूप आनंद झाला आहे. आणि मग तो मुकुट रावणाचा असल्यामुळे श्रीरामांना माहिती आहे रावणाचा वध होणार आहे आणि पुढे भविष्यात लंकेचं राज्य हे बिभीषणाला मिळणार आहे. त्यामुळे मग तो मुकुट ते बिभीषणाच्या मस्तकावर ठेवतात. हे किमया पाहून बिभीषण ओशाळतो आणि म्हणतो की इथे प्रभू श्रीराम छत्रहीन असताना हा मी मुकुट कसा काय परिधान करू. परंतु श्रीराम प्रभू त्याला समजावतात आणि मग सगळेजण रणांगणात येतात आणि तिथे आता द्वंद्वयुद्ध सुरू होतं. आता ही झाली कथा. ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाच्या या अध्यात्म प्रवासात साधकाचं सत्कर्म म्हणजेच अंगद त्या अशुद्ध अहंकाराच्या शिरावरचा म्हणजेच रावणाच्या शिरावरचा तो अहंतेचा शिरपेच हिरावून घेऊन येतो. आणि ही कौशल्यपूर्ण कार्य पाहिल्यानंतर श्रीरामांना सुद्धा खूप आनंद होतो. मग तदनंतर ते आत्मस्वरूप सद्गुरू आपल्या विवेकाला आत्मस्थिती रूप सिंहासनावर किंवा मुकुट धारण करतात किंवा शिरपेच प्रदान करतात. आणि ही सद्गुरूंची ही जी किमया असते ना ती फार वैशिष्ट्यपूर्ण असते. ते आपल्या लाडक्या शिष्यांना आत्मस्थिती प्राप्त करूनच देतात.
इथे विवेक म्हणजेच सद्गुरू आहे. ज्ञानेश्वरांची एक ओवी लक्षात येते का? मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. आपण इथे बिभीषणाला विवेक म्हटलंय, श्रीरामांना आत्मस्वरूप सद्गुरू म्हटले. आत्मस्वरूप सद्गुरूंनी तो आत्मस्थितीरूप मुकुट कोणाला प्रदान केला आहे? विवेकाला. आणि विवेक हे कशाचं रूप आहे? शुद्ध विवेक, आत्मविवेक हे आत्म्याचंच रूप आहे किंवा सद्गुरूंचंच रूप आहे. कारण सद्गुरू जेव्हा शिष्याच्या ठिकाणी काही प्रक्रिया करतात ती विवेकाच्या माध्यमातून. म्हणून तर ज्ञानेश्वरांनी म्हटले ना की मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू. विवेकाला त्यांनी अत्यादर म्हणजे विवेक हेच सद्गुरूंचं कार्याचं रूप आहे. आणि म्हणून इथे सद्गुरूंनी तो मुकुट विवेकाला, त्या आत्मस्थितीचा शिरपेच विवेकाला प्रदान केलेला आहे. आता इथे सत्कर्माने अशुद्ध अहंकाराच्या अहंतेचा शिरपेच हिरावून घेतलाय. अशुद्ध अहंकाराचा अहंकार कोण घालू शकतं किंवा कोण हिरावून घेऊ शकतं किंवा त्याला कोण धडा शिकू शकतं? तर सत्कर्मच. नीट आपण विचार जर केला ना आपल्या अंतरंगामध्ये, तर अहंकाराला धक्का देण्याचं काम हे फक्त सत्कर्मच करतं. म्हणून तर आपल्याला सत्कर्म सांगितलेलं आहे. आणि सत्कर्माची व्याख्या आपण 2-3 भागात पाहत आलोय. सत्कर्माची व्याख्या काय? स्मरण ते पुण्य आणि विस्मरण ते पाप. स्मरण कशाचं? आत्म्याचं, ईश्वराचं, आपल्या सद्गुरूंचं स्मरण हे म्हणजे पुण्य. आणि ह्या पुण्यालाच सत्कर्म म्हटलेलं आहे. बाकीच्या कर्मांना मग चांगलं कर्म, शुद्ध कर्म, विवेकपूर्ण कर्म, पापमय नसलेलं कर्म असं म्हटले. परंतु शुद्ध पुण्याला म्हणजेच ईश्वराच्या स्मरणाला इथे सत्कर्म म्हटलेलं आहे. आणि असंच सत्कर्म अहंकाराला धक्का देऊ शकतं. चांगल्या कर्मांनी, वाईट कर्मांचा तर प्रश्नच नाही. जे अध्यात्मच करत नाही त्यांना त्यांच्या अहंकार जाण्याचा प्रश्नच येतो कुठे? ते अहंकारामध्ये डुबले. किंबहुना त्यांना आपल्याला अहंकार आहे हे सुद्धा समजायचं काहीच कारण नाही. आपल्याकडे अहंकार आहे समजायला कोणाला लागतं किंवा कधी लागतं? जो मनुष्य ईश्वराची भक्ती करायला लागतो, सद्गुरूप्रणित साधना करायला लागतो, आपल्या अंतरंगात काही शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करून काही घटकांना शुद्ध करतो, तेव्हाच त्या व्यक्तीला समजायला लागतं की माझ्याकडे अहंकार आहे, काही अंशात तरी अहंकार आहे. आणि मग अशा अहंकाराला धक्के देण्याचं काम हे नामस्मरणातून, साधनेतून, म्हणजेच त्या कर्मांना सत्कर्म म्हटले. आणि अशीच कर्म अहंकाराला धक्के देण्याचं काम करतात. बाकी दुसऱ्या कुठल्याही कर्माने अहंकाराला धक्के बसत नाही. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की स्वधर्म जो बाप्पा, तो नित्य यज्ञ जानपा, तेथ वर्तता पापा संचारू नाही. स्वधर्म म्हणजे काय? म्हणजेच स्व म्हणजे माझ्या स्वचा धर्म, म्हणजे माझ्या जीवात्म्याचा धर्म, माझ्या शिवाचा धर्म, माझ्या आत्म्याचा धर्म काय? त्या ईश्वराचं स्मरण करणे हा माझा स्वधर्म आहे. आणि तो नित्य यज्ञ जानपा, तो जर आपण करत राहिलो म्हणजे अखंड अनुसंधान, अखंड स्मरण करत राहिलं तर तो नित्य यज्ञ होतो. दुसरे यज्ञ करण्याची गरज नाही. आणि मग तिथे काय होते? तेथे पापा संचारू नाही, म्हणजे तिथे पापाला संचार नाही. म्हणजेच सत्कर्म. आणि मग जिथे पाप नाही तिथे अहंकाराला धक्के बसतात आणि कालांतराने अहंकार शुद्ध होतो. म्हणजेच अहंकाराला धक्के देण्याचं किंवा त्याच्या अहंतेचा शिरपेच काढून घेण्याचं कार्य हे सत्कर्म करतं. आपण त्याची एक छोटीशी गोष्ट पाहू. एक महान पंडित होते, खूप ज्ञानी होते. चतुर्वेदांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास, सगळ्यांचा अभ्यास होता त्या पंडिताकडे. परंतु त्याच्या ठिकाणी
हा माझ्याकडे, मला हे सगळं समजतं, हा सगळा माझ्याकडे अभ्यास आहे, मी ज्ञानी आहे, हा अहंकार होता. आणि तो त्याला कळतच नव्हता. आणि हीच खरी वर्माची गोष्ट आहे. हा, मला माझ्याकडे अहंकार आहे हे मलाच कळत नाही. आणि इथेच सगळं फसतं. म्हणून आपल्याला साक्षात्कार होत नाही, किंवा आपण आत्म्याच्या प्रांगणात उतरत नाही. सद्गुरू खूप प्रयत्न करतात, आणि मग सद्गुरू कुठेतरी केव्हा तरी अशी एखादी घटना घडवतात, किमया करतात, आणि आपल्या अहंकाराला धक्के देतात, आणि ते सत्कर्माच्या माध्यमातून. तर त्या पंडितांना खूप अहंकार होता की मी खूप ज्ञानी आहे, मी सगळ्या वेदांग शास्त्रात पारंगत आहे. एक दिवस असं झालं, त्यांना एका शेजारच्या गावामध्ये जायचं होतं, आणि मध्ये नदी आडवी होती. तर नदीतनं जायचं तर एक नाव होती, मग त्या नावेत ते बसले. आणि त्या नाव मध्यंतरी गेल्यानंतर, म्हणजे सुरू होतानाच त्यांनी सुरुवात केली त्या नावड्याला प्रश्न विचारायला, की तू कुठला, कोण, तुला काही अध्यात्माचं ज्ञान आहे का, तू काही ग्रंथ वगैरे वाचले का. तो म्हणे मला वाचताच येत नाही. तर म्हणे अरे काय, मग तुला तू कुठे कथा कीर्तन शास्त्र पुन्हा पंडिताकडून कोणा ज्ञानी माणसाकडून ऐकलं का. नाही म्हणे, आम्हाला वेळच कुठे भेटतो, आम्ही दिवसभर आहे. अरे रे रे, म्हणे तुझा जन्म वायाला गेला, तुझ्या जन्माला काहीच अर्थ नाही. तू माणूस म्हणून जन्माला आलास, आकार माणसाचा आहे, परंतु तू पशुच, तुला काही, तुझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. ह्या विचाराने शांतपणे ते ऐकून घेतलं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, आता मी तुम्हाला काय प्रत्युत्तर देऊ. असं होतं की मग नाव त्या नदीच्या मध्यंतरी येते, आणि आदल्या दिवशी खूप पाऊस झालेला असतो, तर खूप पाण्याचा मोठा लोंढा येतो, आणि नाव डगमगायला लागते. तेव्हा हा नावाडी विचारतो त्या पंडिताला, तुम्हाला पोहता येतं का. तो म्हणे नाही, मला पोहता येत नाही. मग तो नावाडी म्हणतो की तुमचा जन्म वायाला गेला, तुम्ही एवढे शास्त्र पांडित्य सगळं आहे, परंतु आता तुमच्यासमोर मृत्यू आहे. हे नाव आता पलटी झाल्यानंतर तुम्हाला कोण वाचवेल. आणि तो पंडित घाबरत होतो, आणि त्याची गायावाय करून, म्हणून मी मी कुठे ज्ञानी आहे, तुम्ही ज्ञानी आहात ना, मग आता वाचवा की स्वतःला. तर मग तो शरण जातो. मग तो नावाडी म्हणतो घाबरू नका, जरी ही नाव पलटी झाली तरी मी तुम्हाला वाचवेल. अहंकार कुणाला होता. पंडिताला. कशाचा. ज्ञानाचा. त्या नावाड्याला होता का नाही. आता बरं, इथे संधी काय आली होती नावाड्याला, की त्याला आता म्हणजे धडा शिकवण्याची ना, परंतु नाही, तो काय म्हणाला, मी तुम्हाला वाचवेल. तर ही जी लीनता, ही जी नम्रता, ती ईश्वराकडे घेऊन जाते, सद्गुरूकडे घेऊन जाते. आणि नावाड्याचं हे असं वागणं म्हणजे हे सत्कर्मच ना. म्हणजे त्यांनी विचार केला की यांनी माझा एवढा अपमान केला, एवढा शहाणपण शिकवलं, मग आता याला जाऊ द्या. नाही, हे अशा कर्माने कोणाचा अहंकार घालवला, त्या पंडिताचा अहंकार घालवला. म्हणजेच सत्कर्म हे अहंकाराला धक्के देतो, आणि मग हळू अहंकार असा एकदम कधी जात नाही. असे धक्के बसून बसून मग अहंकार, मग आपल्याला कळतं. त्या पंडिताला कळलंच असेल ना की अरे, मी एवढं शिकून शेवटी काय उपयोग, मला पोहता येत नाही, मी आता इथं मृत्यू होणार, मग माझ्या या पांडित्याचा उपयोग काय. मग अशाने अहंकाराला धक्के बसून बसून अहंकार कमी होतो. आणि हे धक्के देण्याचं कार्य सद्गुरू शिष्याला नेहमी करत राहतात. मात्र शिष्याने ते धक्के समजून घेतले पाहिजे, शहाणं झालं पाहिजे, आणि आपला अहंकार कमी 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 करत, म्हणजेच अहंकार शुद्ध 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 करेत मीच तो ईश्वर आहे या अवस्थेपर्यंत आलं पाहिजे. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.